नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हॉट्सॲपवर गॅस सिलेंडर कशा पद्धतीने बुक करू शकता। तर स्क्रीनवर तुम्हाला सर्व गॅस एजन्सीचे नंबर दिसत असतील। यापैकी तुमच्या ज्या गॅस एजन्सीचा तुम्ही सिलेंडर बुक करत असाल त्या गॅस एजन्सीचा फोनमध्ये तुम्हाला नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे। फोनमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आता इथे तुम्हाला सर्च बार दिसेल। या सर्च बारवर क्लिक करून तुम्ही ज्या नावाने गॅस एजन्सीचा नंबर सेव्ह केलेला असेल ते नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। तर मी इथे LPG गॅस बुकिंग अशा पद्धतीने नंबर सेव्ह केलेला होता। तुम्ही ज्या नावाने नंबर सेव्ह केला असेल ते नाव तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। नाव दिसल्यानंतर तुम्हाला त्या नावावरती क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। आता सर्वात आधी तुम्हाला इथे मेसेजमध्ये हाय सेंड करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। तर इथे मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करत आहे। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर खाली सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही व्हॉट्सॲपवरून गॅस सिलेंडर बुक करत असाल तर तुमचा मोबाईल नंबर हा गॅस कनेक्शनला रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे। तेव्हाच तुम्ही व्हॉट्सॲपवरून ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करू शकता। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। इथे तुम्हाला मेन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला HP गॅस या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं गॅस कनेक्शन ज्या नावाने असेल ते नाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि गॅसची LPG ID सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर खाली इथे तुम्हाला सेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी बुकिंग सेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। इथे बुकिंग सेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील। इथे तुम्हाला स्वतःसाठी बुक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर खाली सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल। जर तुम्ही सिलेंडरचे पैसे हे आता पे करत असाल तर तुम्हाला इथे बुक अँड पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्ही सिलेंडर फक्त बुक करणार असाल आणि नंतर तुम्ही पे करणार असाल तर तुम्हाला इथे बुक नाव अँड पे लेटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा गॅस सिलेंडर बुक होऊन जाईल। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही या गॅस एजन्सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करू शकता। आणि जर तुम्हाला सिलेंडर रिसिव्ड झाल्यानंतर पेमेंट करायचं असेल तर सिलेंडर घेतल्यानंतर तुम्ही कॅशमध्ये पेमेंट करू शकता। त्यानंतर गॅस कनेक्शनला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्या मोबाईल नंबरवरती गॅस बुकिंग झालेला मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता HP एजन्सीकडून मेसेज रिसिव्ड झालेला आहे। अशा पद्धतीने गॅस कनेक्शनला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्या मोबाईल नंबरवरती गॅस एजन्सीकडून मेसेज येईल। ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्या व्यक्तीचं नाव पाहायला मिळेल। तसेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड पाहायला मिळेल जो 4 डिजिटचा असतो। हा 4 डिजिटचा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आहे तो तुम्हाला डिलिव्हरी मॅनला शेअर करायचा आहे। त्यानंतर डिलिव्हरी मॅन जो आहे गॅस सिलेंडर पेमेंट केल्यानंतर तो तुम्हाला देईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही व्हॉट्सॲपवर गॅस सिलेंडर घर बसल्या बुक करू शकता। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।